तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे धरणाच्या जवळ म्हणजे हे तुम्ही धरण बघू शकता. आता आम्ही एकदम धरणाच्या कडेला आलो आहे आणि मित्र सगळे खुश आहेत. हुर्रे! पप्पू शेठ पण एकदम खुश आहेत. आता नाद नाही करायचा, थोडे आजारी असल्यामुळे तरी गाराचे. बर असू द्या, तुम्हाला माशाचा ढोस देतो मी चांगला. एकदम कसा नागमोडी रस्ता आहे, एकदम भयानक आणि मस्त असं हे धरण आहे. रम्य असं वातावरण, रम्य असं बघा. आता तुम्ही बघू शकता नाथखोळा पब्लिक गोळा माशे 16 पब्लिक गोळा. परत एकदा नाथखोळा पब्लिक गोळा माशे 16 खायवर डोळा. सुपर. हळू चालवा गाडी. आपला स्पॉट कुठे आहे तेवढं सांगा फक्त. जाऊ द्या पुढं. बा झालं एवढं लय पाण्याचं काय करायचं तुला. पावता येतं का तुला? हां, मग अडचण नाही. तरी कमी पाण्यात पाहू. तुम्ही बघू शकता. हा, मस्त आनंदात आमची टीम. इथून जायचं होतं बघा, इकडं नाही. मागं थोडा रस्ता उकलो होता मी माझा. तर परत आमची गाडी मागं झालेली रिवर्स. बघा तुम्ही रिवर्स कसा टाकते. हळूहळू. वा. आता बघा, आता इथून एकदम आम्ही उतारायला चाललो आहे नाथखोळा. गाडी टेकण्याची शक्यता आहे, पण थोडक्यात वाचलेली आहे. यस. गंभीर समस्या झालेली आहे. आभाळाचा कलर सुद्धा बदललेला आहे. इथं एकदम आभाळ निळं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं मोठे टँक आहे माशाचे. बाबा, गाडी सावली. आता पुढे घ्यायचंय. खाली घ्या. इथं सावली लावा, याच्यात घाला कोपच्यात. नाही, इथंच लावा, याच्यात लावा. इथं मस्त गाडी सवय. मागं रिवर्स घ्या थोडी. बस. जाऊ द्या मागं. रपा. हां, बस. आणि जाऊ द्या पुढं. एक नंबर. हे बघा, तर आपण आलेलो आहे एकदम धरणाच्या कडेला. तुम्ही बघू शकता ही आपली पूर्ण टीम. तर बघा, आपण आता या होडीमध्ये जाणार आहोत. या होडीमधलं असं साचलेलं पाणी आता सध्याला काढत आहे. म्हणजे आम्ही होडीत बसून पुढे जाणार आहोत. असे निवडी मला फोन करतो. बघू शकता आता आपण एकदम धरणामध्ये आलो आहे. आता आपण मासे धरण्यासाठी चाललेलो आहे. तर मासे कसे पकडतात हे तुम्हाला दाखवतो.
चढ ना. तर धरून राह. एक सारखी वाव दे. इथं धर मध्ये ओढ ना ते खाली उतरतो वर बांधून धरतो. ओके ओके. आता उतरा हळूच. गडबड करू नका. बांधून टाका. आपला घोडा बांधा. याच्यात मासे कसे सोडले जातात म्हणे? ते ना बारीक आपले पिल्लं सोडले जातात नाही का. अच्छा. म्हणजे 1000 2000 10,000 पिल्लं सोडित एका जाळीत. हा बर. मग त्यांना आहे ना 400 450 ग्रॅम झाले का मग त्यांना प्रत्येक जाळी डिवेट केलं जातं. बरं बरं. सेट केलं. हा मग एका जाळीत आहे ना 2 3 4 हजार सोडित. ओके. ते ना त्यांना 3 4 हजार सोडले का त्यांना मग पोसायला हे होत नाही. किती महिन्यात कालावधी लागतो त्यांना समजा? त्यांना आहे ना सरासरी 6 महिने लागत. अच्छा. मग किती किलोचा मासा होऊ शकतो समजा? एक ते ना अर्धा किलोच्या पुढंच म्हणजे 1 किलो अर्धा किलो. अच्छा. 700 ग्रॅम 800 ग्रॅम असं होतं. ओके. आता ही माशी आपल्याला कसे वर आले कसे कळतील आता? त्याला आहे ना खाद्य टाकावं लागत. बरं. मग आहे का आपल्याकडे काही तसं? तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण तुम्हाला मासे कसे वर येतात त्यांना आणि आपण ते पकडणार आहे. संभाषण घेतो ना म्हणजे काय होतं चालू मध्ये खोली मध्ये घेऊन रेडी झालं सांगा. रेडी. आता बघू शकता सुधीर भाऊ कसे मासे काढतात. तिकडे जाणे बाजूला मला जाऊ दे पुढे. अरे बाप. मला थांबा मला मासे पाहू द्याल का? पिशवी द्या. या अशा प्रकारे मासे काढलेले आहेत आम्ही आता तुम्ही बघू शकता. हा बस खाली बघू सगळ्या टँक मध्ये सारखेच मासे. हॅलो. चला आता मित्रांनो आम्ही ताजे मासे घेतलेले आहेत आणि आता आम्ही परत बाहेर जाणार आहे. हे आमचे मित्र सुधीर भाऊ यांनी आम्हाला छान अशा प्रकारे मासे इथून दिलेले आहेत तरी आम्ही त्यांचे आभार मानतो. दिलगिरी व्यक्त करतो. नक्कीच नक्कीच. चला आता आपण यांना पुढची तयारी करू. खूप छान असं वातावरण.
चला रे बसा. मी घेतो. चला ऋषी भाऊ चला पाटक्यान आता. हळूहळू तिथं बसा दोन्ही बाजूला. आपल्याला काय घ्यायचं दुसरं कंटेंट आतमध्ये यायला म्हणून. नाही काहीच नाही. नाही ना. हां ओके थांबा बसा. हां लुटून बस. हम अपने लिए जीते हैं. याचं सुद्धा राहत नाही. हां थांब. डायरेक्ट लूटून. तुम्ही काय करता नेमकी तिथं? हे पॅक करू राहिले का? पॅक करू फिटिंग. बर बर बर. कसं वाटतं खाली? एकदम भारी आहे ना. लय छान. बर बर बर. तुम्हाला कसं वाटतं? बरं आहे ना. बरं वाटत. बर बर बर. तर बघू शकता तुम्ही आता आमच्या माशाच्या भाजीसाठी सरपंच कसे गोळा करू राहिले आहेत. श्याम आणि ऋषी एक नंबर. चांगलं सरपंच गोळा करा. येता का सरपंच गोळा करू लागायला? हा मासे खाणाऱ्याला का. पप्पू शेठ तुम्ही काहीतरी सरपंच बिरपंच काढा चला. मी घेतलेला आहे गोळा करायला. हळूच हळूच चला. मी घरीच नाही येणार आता. नाही मी इथंच राहणार. लय भारी वातावरण. हा ना. घरी तरी काय इकडंच राहायचं आणि इकडंच खायचं. बर 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 बर. दिवस काढायची. हा नुसते रोज रोज मासे खायचे का? मग काय. हळूहळू साऱ्या दुनियात यांनी काठी केली आहेत. याला एक काम सांगाव का नाही सांगाव अशी गंमत आहे. साऱ्या दुनियात काठी केली. वा 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 खूप छान. वा 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 वा. अतिशय सुंदर. जागा पण आता फिक्स झाली. फिक्स काही नाही सर. पण ते बारीक बारीक मोडून घ्या लगेच. टपक्यान बसू नका. बसायला आलेलो नाही आपण. काय करायचं? बसायला आलेलोच नाही आपण. सर पण बारीक बारीक मोडून ठेवा जाळ घालायला. हा मी बसल्या सर पण. हा अजून सर पण आम्ही आणतो. काही भाजायला आहे आपल्याला, काही भाजीला आहे. हा ओके. अजून कुठं पप्या सरपंच बघ अजून. सापडणार नाही आपल्याला अशा पद्धतीला. हॅलो. इथं असे शिंदळ माकडं वगैरे काही भेटत असले तर बघा. शिंदळ माकडं खायला खूप छान लागतात. मला तरी वाटतं हे शिंदळ माकडं जे एक नंबर शिंदळ माकडं भेटलेले आहेत मला. तर मी आता हे शिंदळ माकडं आहेत का नक्की ते बघू शकतो आणि ते शिंदळ माकडं खाऊ शकतो मी. आता 1 मिनिट थांबा. एकदा खातो मग तुम्हाला सांगतो. हे शिंदळ माकडं असे असतात. हे बघा शिंदळ माकडं. पण मला वाटत नाही शिंदळ माकडं आहेत. मला एक इथं असं सापडलेलं आहे. आता अशा पद्धतीने आपल्या गावाकडं डोंगरची काळी मानायची म्हणतो. ते डोंगरची काळी महिन्याचे झाड सापडलेलं आहे. डोंगरची काळी महिना आहे इथं पण थोडी सुरुवात झाली. मला वाटत नाही.
हे शिंदळ माकडं आहे म्हणून, कारण मी दुसरंच काहीतरी खाल्लेलं आहे मी हे साबरीसारखं. हे शिंदळ माकडं नाही पण हे मला तरी वाटतं शिंदळ माकडाचे हिच्या गावात. अजिबात नाही, शिंदळ माकडा नाही आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता सरपण बिरपण मोडून झालेलं आहे. आता पुढची तयारी आम्ही करणार आहे. झालं का भाऊ मोडून? झालं भाऊ, पण त्याने काय लय जीव घातला, लय काटे टोचले भाऊ हाताला, सगळे कोण काटे टोचले. हा ना, मासे खायचे ना मग. मी माळकरी राव, असं काय बोलत. अरे हा, मग माळ करायचे कामात एवढेच असतेच ना. मोड सरपण. हा मासे खाणारे आहे म्हणजे मासे खाणारे तुम्ही. आता मस्त ताव आणा. आता सरपण बिरपण आणलंय, दमलन झाला आता मस्त पैकी. भाकरी आणल्यात ना तुम्ही घरून? सावली आहे भाकरे विशेष. मग अडचण नाही. लिंबू बिंबू अगदी 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 आपण आणा तुम्ही. आता आम्ही चापून आणतो आता संध्याकाळपर्यंत, टेन्शन नाही. तुमची सगळी सुविधा आम्ही केली, तुम्ही काळजी करू नका. हा ना, बर 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 बर, धन्यवाद धन्यवाद. हे मागचं वातावरण पाय कसं आहे, असं निसर्गरम्य असं ना. नाही करायचं. हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं यांनी मासे असे चकाट धुवून आणलेले आहे आणि त्यांनी चूल पण पेटवलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांनी सर्व असं नियोजन लावलेलं आहे आणि साईडने असं भव्य असं पाण्याचं निसर्ग आहे. त्यामुळे आनंद असा उत्साहाने घेत आहे. कांदे वगैरे कापत आहे, ती मसाल्याची तयारी फुल करीत आहे. गाडी आली असती खाली मस्त गाडी खाली नाही. समुद्रावानी असं त्यांनी मस्तपैकी असा एन्जॉय घेतलेला आहे. त्या पद्धतीनं त्यांनी आता कांदे वगैरे असं मसाला एकदम असं खतरनाक चालू आहे. चूल पण एकदम भयान पेटलेली आहे. ती पण वाट पाय कधी करताय कधी नाही काय. अक्षय सर असे हेल्प करत आहे त्यांना. त्या पद्धतीने आमचे डायरेक्टर ते असं मस्तपैकी मसाला वगैरे बनत आहे. सर कांदा कापताय का? हो ओके ओके. साईडने असं निसर्ग आहे बघा मित्रांनो. खूप फ्रेश आणि ताजे मासे इथं भेटतात. त्यामुळे एन्जॉय घ्यायला काही अडचण नाही. अशा पद्धतीनं चूल इथं भरपूर पेटलेला आहे आणि सरांचा कांदा वगैरे टोमॅटो वगैरे असं कापून घेतलेला आहे छानसं. अशा पद्धतीनं खूप मेनू एकदम भयान चालू आहे आणि हेल्पला हे पण आहे. त्याच्यामुळं कुठल्या प्रकारची अडचण नाही. आणि तसेच आमचे मित्र सुधीर सर नाईक यांनी खूप असं आम्हाला निसर्गरम्य असं वातावरण दाखवलं. त्या पद्धतीने आम्ही फुल असा एन्जॉय घेतलेला आहे. कारण की आम्हाला असं वाटतं का जवळजवळ आम्ही गोव्यात आलो काय असं वाटू राहिले. त्या पद्धतीनं यांनी आम्हाला खूप असा सपोर्ट केला. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि हे एन्जॉय घेण्यास आम्ही सुरुवात करतो. पण चांगलं वाटतं, मित्र भेटले वगैरे खूप एन्जॉय वाटतो. असं नाही का वेगळं वाटतं जरा. माणसाला एन्जॉय घ्यायला जरा कुठंतरी असं एक निसर्गरम्य वातावरण पाहिजेच. तर त्यांनी आम्हाला अशा पद्धतीनं ते दाखवलेलं आहे. तर त्यांच्या मनापासून आभार मानतो आम्ही. आणि सरांनी अशी गडबड झालेली आहे की कधी चालू होईल आमचा कार्यक्रम. अशा पद्धतीनं आम्ही असं धावपळ करीत आहे. जाळ खूप वेगाने चालू आहे. त्याच्यामुळे त्यांनी लाकडं चालू आहे चुलीमध्ये.
नाही पत्रापाशी काय नाही पण ते खाली सपोर्ट सापडत नाही. अशा पद्धतीनं त्यांचं सर्व काही मसाल्याचे असे रेडी झालेलं आहे बघा. कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर सरांनी असं भगोला मांडलेलं आहे बघा. असं तावामध्ये आहे ते, एकदम असं भारी होणार आहे आता बघा कार्यक्रम. आणि अशा पद्धतीनं आता त्यांचं प्रोसेस पुढं चालू आहे. तसेच यांचे मित्र या सरांचे विनोद सर हे पण यांची उपस्थिती झालेली आहे. तरी अशा पद्धतीनं म्हणजे असा उत्साह वाढत गेलेला आहे. सरांनी तेल बघा आता सोडलंय, आता जाळ पण फुकताय मस्त पैकी. अशा पद्धतीनं मस्त जाळ लावायचा प्रयत्न चालू आहे. अक्षय सर असं एकदम वाळेल सरपंच देत आहे त्यांना. एकदम भारी असा जाळ लावणार आहे. सरांनी आता कांदा घेतलेला आहे बघा परतायसाठी, पण थोडी अडचणी कारण काय झालं आहे जाळाचा असं प्रभाव पडा ना थोडी होता अशी अडचण. कारण काय झालं आम्ही ना गरम फुकणी आणायची विसरलो. चला असू द्या, कारण की हवा तर हवा. इथे घर जावा का? आता लागली बघा हवा आणि लागला बघा आता जाळाचा कार्यक्रम. हे बघा आता सरांनी कांदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीनं त्यांनी कांदा परतायचा कार्यक्रम चालू केलेला आहे. गिरवी करून घेऊ 2 मिनिटं चांगली. अशा पद्धतीनं सरने कांदा वगैरे कापून आणि मस्त अशी बघा गिरवी केली. अशी लाल जरत असं मस्त तरीवानी कार्यक्रम झाला आहे. तोंडाला पाणी सुटणं असा कार्यक्रम केला होता त्यांनी. ओके, हे बघा मसाला वगैरे टाकून तिने असा पुरेपूर असा स्वाद त्याच्यात उतरलेला आहे. आणि आमचे मेन कार्यकर्ता जे म्हणतो ना तुम्हाला, तर हे बघा हे इकडं असे रेडीमध्ये पडलेले आहे. ते पण असे भगोनीची वाट पाहत आहे का आम्ही पण त्याच्यात कधी पडतोय. ते ना पुढं केलं नाही. हे कुठं चिकन फ्राय ना, फ्रायचं मसाल्याचे देऊ त्याला अर्धा टाका. ते टाकू नाही बस मसाला लागला ठीक आहे. आता थोडं पाणी वाटतं मीठावर. मस्त अशी पार्टी एन्जॉय चालू आहे बघा मित्रांनो. अशा पद्धतीनं सरांनी एकच नंबर अशी भारी बनवलेली आहे. गिरवीचा नाद नाही करायचा अशी गिरवी बनवलेली आहे त्यांनी. कारण की त्यांच्या अंगी अजून एक कला आहे, कारण की ते वैयक्तिक मस्त असं स्वयंपाक पण करतात. कारण की ते छानशा असं भाज्या वगैरे एकदम परफेक्ट बनवतात. त्यामुळे असं पायचं कामच नाही बघा. का थोडं पाणी गिरवी एक नंबर झाली. अशा पद्धतीनं त्यांनी गिरवला असा मस्त भयान ताव आणलेला आहे ना. आणि आता जी पुढची प्रोसेस जी करायची ना, तर ते आता त्यांना त्याच्यामध्ये हे बघा सरांनी आता मस्तपैकी असं
फ्रेश केलेला असा मासे घेतलेले आहे बघा. क्लोज गिरे. हां, आणि ते आता टाकताय बघा. हे बघा, आता गेले ते भगुन्यात. आता त्यांचा मस्त असा कार्यक्रम लागणार आहे बघा. एकदम भारी असं व्यवस्थित नियोजन चालू आहे. कारण की सरांनी सुद्धा असं भारी असं नियोजन केलं, त्यामुळे कार्यक्रमाला अशी जे म्हणतो आपण चार चांद लागणारी अशी गोष्ट घडलेली आहे. त्या पद्धतीनं हे बघा असे मासे वगैरे फ्रेशमध्ये केलेले आहे. आणि हे बघा त्यांनी जी गिरवी केली होती त्यामध्ये हे बघा अशा पद्धतीनं एकच नंबर अशी मासे एकदम क्लिअर आणि टकाटक फ्राय होत आहे. सरांचा असा नाद नाही करायचा, कारण की त्यांनी असं परफेक्ट असं नियोजन लावलं आहे, त्यानुसार व्यवस्थित चालू आहे. अक्षय सरांचं नियोजन सध्या असं जाळ लावायचं चालू आहे, कारण की निसर्गरम्य वातावरणामध्ये जाळ हे द्यावाच लागतो, कारण की त्याशिवाय आनंद नाही. आणि शिजण्याचं खूप अशी मदत होती जाळ लावल्यामुळे. त्यामुळे आता त्यांनी असं लिंबू वगैरे असं लावून म्हणजे तोंडाला पाणी येण्यासारखं त्यांनी केलेलं आहे. खायचं नाही तुम्हाला? आम्हाला खायचं नाही. पाणी सरांनी पण थोडीशी अशी मदत केलेली आहे. त्यांनी लिंबू वगैरे असं पिळवलेलं आहे, त्यामुळे त्यांचे पण मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी खूप असं सहकार्य केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये बघा त्यांनी पाणी वगैरे टाकलेलं आहे आणि मस्त असा ताव दिलेला आहे बघा. आता सर एकदा टेस्टिंग घेते ना त्याची, मीठ वगैरे काही काय नियोजन जरा लावते ना जरशिक, कारण कार्यक्रम असा एकदम झकास आणि नादखोळा होणार आहे. त्यांची लई आहेत अजून. सबस्क्रायबर बघितलं नाही बरं. ते खूप राहिलं ते तुझ्या सबस्क्रायबर किती त्यांचे? 301 मिनिटं. अशा पद्धतीनं आता अक्षय सर हे बघा त्याच्यामध्ये कोथिंबीरचा असा ताव मारणार आहे, जेणेकरून असं म्हणजे नादखोळा झाला पाहिजे. कारण की कोथिंबीर टाकल्याशिवाय जी म्हणतो ना ती चव अशी भारी लागणार. आणि हे बघा आता एकदम असं जबरदस्त अशी क्वालिटीची असं वाटतं की हॉटेलमधून बनवून आणली अशा पद्धतीत त्यांनी बनवलेलं आहे. आणि बाकीचे वगैरे तुम्हाला सांगतो, ही आमची टीम आहे, तर यांनी पुरेपूर असा मस्त असा आनंद घेतलेला आहे. सर 1 मिनटं सर, ओके. अशा पद्धतीनं सर्व असे टीम पण उपस्थित आहे. नमस्कार. तर तुम्ही बघू शकता आपले पप्पू शेट आता मासे धरत आहे. मला वाटतंय त्यांच्या गळाला मासा लागलेला आहे. हा एकदम गळाला मासा लागलेला आहे. वा वा वा, आला 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 आला. वडा वडा पप्पू शेट वडा. 1 नंबर. कसा मासा पकडला बघू शकता तुम्ही. आता याला म्हणतात चिलापी, नादखुळा चिलापी. कशी आहे हा? नादखुळा अगदी धरणात येऊन ह्योच खरा आनंद भेटतो. हे बघा, हे पाहुणे पण मासे पकडत आहे, पण त्यांच्या काय गळाला मासा लागलेला नाही. आपल्या पप्पू शेटच्या गळाला मासा लागला आहे. 1 नंबर.
ए यार कुठं चालला बाबा ए चल 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 थांब 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 थांब. बघा आता आपण भाजण्याची स्टेज घेणार आहेत. ओके आता मासे भाजणार आहेत बघा. या प्रकारे मासे भाजायची चालू आहे. आणि एक इकडे आपली नंबर. भाजी पण रेडी झालेली आहे. ही भाजी पण बघू शकता तुम्ही आता. अशी छानशी भाजी. वा आता मासे भाजून खायचे आहेत आपल्याला. हे बघा हे दोघं जण यांना काय मासे खायचे नाहीत. हे माळकरी आहेत. हो त्यामुळे ते फक्त आज सध्याला फक्त भिळीवर आहेत. फरसान का फरसान फरसन हा फरसनावर त्यांचा दिवस आहे आज. श्याम भाऊ आम्ही मासे भाजिंग आणि भाजून खाईंग. खूप एन्जॉय घेत आहे. वा फुल एन्जॉय चालू आहे यांचा. आता बघा ताजे ताजे मासे धरून आणलेले. हो चला आता बघा आपलं सगळं साहित्य भाजी सगळीकडे येत आहे जेवणाच्या ठिकाणी. पप्पू शेट एकदम उत्सुक आहे जेवणासाठी. वा वा या चपात्या प्लेटी एक नंबर. कांदा कुठे कांदा कुठे कांदा कांदा येऊ दे. कांदा लिंबू मीठ आलं मीठ आलं मीठ आलं. मीठ नको. हे बघा आता भाजी कशी एकदम तेजदार आणि चविष्ट वाटते. आपल्या चपात्या एक नंबर. वाटतंय असं असं वाटतंय नुसतं खावा. हा 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 चला येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. अशा पद्धतीने मित्रांनो बघा भाजी अशी एकदम परफेक्ट तयार झाली आणि पप्पू शेटला असं मस्त असं जेव चाललंय बघा. आता ते ना असे नातखोळा त्याला असं झालंय कधी जेवतोय आणि कधी नाही असं झालं. वापरे ते ने बघा हे बघा मच्छी फ्राय केली आहे अशा पद्धतीनं. आणि एक मिनिट ऐका मा पहिली गोष्ट सरांनी खाता नाही ना हे बघा नीट खा. याच्यावर पडता कामा नाही हा. बाकी काही नाही. हा काटे टाकायला घ्या. अजून आपल्याकडे प्लेटी चमचे कुठे आहे? चमचे आणा. चमचे तिकडे आहेत. ऋषी ऋषी चमचे आण रे. हात धुवून घे बाळा. काय चमचे मोठा समुद्र आहे. माळकरी अशा पद्धतीनं बघा फुल असा एन्जॉय चालू आहे. टीम मधून 2 जण बाद झाले आहे कारण की त्यांना आणि माशाचं खूप असं हे झालेलं आहे वावडा झालेला आहे त्यामुळे ते या टीम मध्ये नाहीये. मच्छी फ्राय आणि बाकीच्या टीम मध्ये एकदम परफेक्ट असा आनंद घेत आहे. वा पप्पा सेट म्हणजे विषय नाही त्यांचा आता. ताव एका चढी एक ताव. आता नाद नाही करायचा. मस्त नाद नंबर. कळा झाली माझी. काय नाही काट्याला चपात्या सर तुम्ही आम्ही घेतो. घे याला पाणी सुटलं का काय? पण आता मीठ टाकलं ना त्याला मीठ आणि लिंबू. निसर्ग असे रम्य वातावरण आहे बघा मित्रांनो. इथं असं पार्टी एकदम अशी झिंगाट आणि नातखोळा अशी झालेली आहे बघा. आणि त्यांच्या केली सरांनी जबरदस्त क्वालिटी आहे ना क्वालिटी एक नंबर. खाल्लं का पण? ओ लाईट जबर हवा. भाजीला बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. बर लाईट जबर.
2 चपात्या खाल्ल्या आता. सुधीर कसं काय झालं? अजून 6 खाणार. चांगलं ना? भाजी कसं काय झाली? अजून खाल्लीच नाही. फुल असा कॉमेडी एन्जॉय चालू आहे. कारण की भाजीमध्ये आनंद हा व्यक्त केला पाहिजे. कारण की कसं असतं, ज्यावेळेस सगळं मित्रपरिवार येतात त्यावेळेस असा फुल असा एन्जॉय ज्याला म्हणतात तो हा निसर्गरम्य वातावरणामध्ये अनुभवायला भेटत असतो. त्यामुळे फुल असा एन्जॉय झालेला आहे. अशा पद्धतीनं सरांनी फुल अशी एकदम भारीपैकी भाजी बनवली आहे. आणि निसर्गरम्यामध्ये हा आनंद नॉर्मल घेतात. कारण की बाहेर ज्यावेळेस फिरायला जातात त्यावेळेसच असं वातावरण फ्रेशमध्ये असतं. 1 नंबर. त्या पद्धतीने बघा साईडला असा बॅकग्राऊंड आहे पाण्याचा, जेणेकरून असं थोडं पाहिजे गायब झाली. असं वातावरण नाही. एकदम भारी असं वाटतं निसर्गरम्य. आणि आमचे ऋषी भाऊ, कारण की हे त्यांच्यापासून थोडे दूर आहे. कारण की त्यांचा आणि माशांचा संपर्क नाही जास्त जरा, त्यामुळे ते लांबून जरा राम राम ठोकतात. चला असू द्या, पण ते आनंद घेत आहेत याचा अभिमान वाटतोय. आणि टीम अशी योग्य अशा पद्धतीनं व्यवस्थित एन्जॉय घेत आहेत. भाजीला माशांचा क्लोज होते. भाजी घे. तिथं मस्त आला. मस्त असा भाजी आणि मच्छी फ्राय केलेली आहे. आणि ज्या 2 गोष्टी असतात त्या त्यांनी बरोबर इथं मॅनेज केलेलं आहे. कारण की माशी फ्राय आणि माशाची भाजी अशा पद्धतीने त्यांनी दोन्ही एकत्र एन्जॉय घेतलेला आहे. त्यामुळे एकदम असे उत्स्फूर्तपणे ते आनंद घेत आहे. पप्पू सेटला जरा खोकला लागला आहे, त्यांना जरा पाण्याची कमतरता भासत आहे. वा वा. मच्छी मच्छी फ्राय. एकच नंबर झाली भाजी. जबर. जबर म्हणजे जबरी. अशा पद्धतीनं बघा. कारण की सरांनी जी भाजी केली होती आता भाजीची टेस्ट बघू आपण. 1 नंबर आहे का कशी आहे. बाकीचे म्हणतात 1 नंबर आहे, पण आपण पण बघू 1 नंबर आहे का 2 नंबर. वाह, 1 नंबर. मस्त. हट हट हट. हे बघा आमच्या पार्टीला सामील होण्यासाठी फुल असा एन्जॉय घेत आहे. कारण की आनंद व्यक्त करण्यासाठी काहीतरी रम्य असं वातावरण पाहिजे. आणि ते रम्य असं वातावरण या सरांनी उपलब्ध केलं आहे. त्यामुळे त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि कसं असतं मित्रांनो, निसर्गामध्ये कधीतरी एन्जॉय केलाच पाहिजे. त्यामुळं त्यांनी आम्हाला एवढा भरपूर प्रतिसाद दिला, त्यामुळं त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि ह्या पार्टीमध्ये त्यांनी एकदम असा विनामूल्य असा आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे आमच्या टीमकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. अशा पद्धतीनं फुल असा एन्जॉय चालू आहे बघा. आणि या मित्रांनो, भाजलेले मासे खायला खूप अशी मजा येते. भाजलेले मासे खायला हे बघा. रस्सा. एक नंबर.
त्यांनी जे बनवलं होतं माशाची जी भाजी, त्यांनी एकदम अशी मस्त अशी तळाला नेऊन टेकवलेली आहे. आणि जे मासे फ्राय केलेले होते बघू ना, संपवलं बघू ना. त्याचा पण आस्वाद घेतलेला आहे त्यांनी. हे बघा, फुल असा त्यांनी एकदम एन्जॉय घेतलेला आहे. आणि त्यांचे साईडने जे बघताय तुम्ही, हे त्यांच्या वासाच्या भाजीमुळे आलेले आहे. त्यामुळे काय झालेलं आहे बघा, कारण की त्यांना आस्वाद थोडा नॉर्मल द्यावाच लागतोय, कारण की ते पण असं टेस्ट घेण्यासाठी उत्सुक आहे. अरे चा जिलीला डोन्या बोलतोय खाऊ नको. ही जुली, ती डुली आणि ही कुली. ते बाळू. असा आणायचं ना रस्सा. आला जोमात असं बापकायचं नुसता रस्सा रस्सा. अशा पद्धतीनं क्वालिटी ट्रेनने नात खूप असा लागतंय खायला. फुल आस्वाद घेतलेला आहे. आणि भाजी उत्कृष्ट झाल्यामुळे एकदम भारी असं वाटतंय. ओके झालं एकदम. भाजलेला मासा. हा चालेल. आम्ही अजून अशा पद्धतीनं त्यांनी पार्टीचा असा फुल असा एन्जॉय घेतलेला आहे बघा. एक नंबर भाई, एक नंबर रे. असं जेवण झालंय नागपुरात. आणि भाजी तर क्वालिटी अशी होती, मी तर पॅकच करून घेतली घरी. भाजीच घेतली घरी डायरेक्ट. तुम्ही पाहिलं का? आता आपण मस्त पैकी पवायला जाणार आहे. आंघोळ आहे. तुम्ही बघू शकता कसं पावणार आहे. एक नंबर पावणार आहे. आता आपण जाणार मस्त. चलो पवने को चलो. चल ऋषा. शाही स्नान करेंगे. ऋषा चल. मला पावता येत नाही. पाव शिकता का? चलो चल. मला पाव शिकावं लागेल तुम्हाला. हो हो बोला, बुडालो तर ओढून आणा मला. हो बर 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 चलो. चला मग. अशा पद्धतीनं पार्टीचं नियोजन असं परफेक्ट असं केलेलं आहे. आणि त्यांनी जे सामग्री आणली होती ते असं व्यवस्थितपणे असं पोच करीत आहे. त्या पद्धतीनं आपण त्यांना मागून फॉलो करीत आहे त्यांना, कारण की ते आता सामग्री घेऊन पाण्याची बॉटल वगैरे असं ते घेऊन चाललेले आहे. तर ते मस्तपैकी असं डोंगरचा सीन आहे. आणि विशेषतः म्हणजे फुल असा एन्जॉय केलेला आहे, कारण की सरांनी मस्त असं भाजीचा बेत केलेला आहे. आणि ते फुल असं एकदम एन्जॉय घेत आहे. मासेचा पावर आहे त्यामुळे काही अडचण नाही. आणि हे बघा, आम्ही 4 व्हीलर आणली होती. निसर्ग असं रम्य वातावरण आहे. आणि त्यांच्या मनामध्ये असं आलं की आता एन्जॉय खूप झाला आहे, थोडं जरा गंगास्नान करूया. त्या पद्धतीनं ते थोडं स्नान करण्यासाठी इकडं चाललेलं आहे. तर ते पोहण्यासाठी चाललेले आहे. तरी भारी असं निसर्गरम्य वातावरण आहे, कारण की अवश्य भेट द्या या निसर्गरम्य वातावरणामध्ये. कारण की तुम्ही ज्यावेळेस इकडे येताना तर त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल का एक दिवस असा जे म्हणतो आपण निसर्गरम्यासाठी हा कदाचित तुम्ही काढून येऊ शकता.
कारण की भारी असं वाटतं. कारण की हे बघा इथं नॅचरलमध्ये असं पाणी वाहत आहे आणि हे जे पाणी आहे तर हे पाणी बघा हे तिकडं पाण्यामध्ये समाविष्ट होत आहे. आणि मित्रांनो कसं असतं बघा, कारण की जीवनामध्ये कधीतरी एक एन्जॉय घेतलाच पाहिजे. अशा पद्धतीनं सर्व इकडं आलेले आहे पाहुण्यासाठी. इथं मस्तपैकी त्यांनी आता त्यांचे वस्त्र काढण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे. त्यामुळे ते असं एकदम फुल असा एन्जॉय घेत आहे. त्यामुळे आता सध्या आम्ही आंघोळ करत आहोत. आज फुल एन्जॉय घेतलेला आहे. तरी तुम्ही सर्वांनी आमच्या धडकन मराठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू. आता आम्ही पावणार आहोत. चला पवायला. धरणात कोणीच पावलं नसल, आम्ही पावतोय. ओके. अशा पद्धतीनं फुल असा एन्जॉय घेत आहे. कारण की पाणी असं खूप असं लांबवर आहे. कारण की त्यामुळे पाण्याचा काही स्वभाव कुठपवता आहे असं काही सांगता येत नाही. त्यामुळे आपण आपल्या जे म्हणतो कॅपॅसिटीनुसार आपण आपल्या पद्धतीनं पोहायचा प्रयत्न करावे. कारण की जेणेकरून आपण कुठल्याही प्रकारचा असं व्यक्ती नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने सगळ्यांनी एन्जॉय करत आहे. त्यामुळे इथे सर्व असं एकदम आनंदी आणि एन्जॉय घेत आहे. ओके. त्यांनी आता मस्त अशी डॉल्फिन सारखी अशी झेप मारलेली आहे. त्यांनी झेप मारली आणि ते डायरेक्ट पुढं निघालेले आहे झेप मारून. आणि हे जे निसर्ग आहे हे एकदम असं जबरदस्त म्हणायला काही हरकत नाही. कारण की एकच नंबर असा सीन आहे. त्यामुळे इथं असा फुल असा एन्जॉय झालेला आहे. इथं पाणी टेकरा क्या कॅमेरा इथलं भारी एवढंच पाणी कर ना भाऊ. मग तसेच पप्पू यांनी मस्त असं आनंद घेत आहे. कारण की आनंद हा व्यक्त केलाच पाहिजे जीवनात. कारण की आनंदाशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. कारण की कधीतरी माणसाने आनंद हा व्यक्त केलाच पाहिजे. आणि तो हा एक क्षण आहे आणि तो याच्यामध्ये दिसून येतोय. अशा पद्धतीनं आमची सर्व टीम आनंद घेत आहे. अशा पद्धतीनं मस्तपैकी पाहुण्याचा जो आनंद आहे तो पुरेपूर घेत आहे. ती साईडने बघा निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे एकदम भारी वाटत आहे. त्यामुळे पाहुण्याचा पण आनंद वाढत आहे. असं पायातील का झटका आणणार असं आमच्यात काय ताकद नाही तुला भारी राव. आपण नाही पण तरी बी उद्या मी आवर्जून आहे का आम्हाला काय करणार गेला तशी बी नाही ना.
तसेच आमचे कॅरेक्टरमधले रोसे भाऊ, त्यांना फोन आल्याबद्दल ते थोडं जरा साईडला थांबलेलं आहे, कारण त्यांना काय पावता वगैरे काही येत नाही, पण कदाचित येत असेल. आणि तसेच आमचे मित्र यांनी भरपूर असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. कारण की त्यांनी आम्हाला हे जे निसर्गरम्य वातावरण आहे त्यांनी आम्हाला दाखवून दिलं, त्यामुळे आमची जी टीम आहे ती एकदम अशी आनंदी आणि भरपून गेलेली आहे. कारण की फुल असा एन्जॉय केल्यामुळं ते पाहुण्याचा पण आनंद घेत आहे. नमस्कार मंडळी, आमचा यूट्यूब चॅनल आहे. आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे नाद प्रोडक्शन. या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओके अजून एक चॅनल आहे, चल घेऊ. दुसरा एक. नमस्कार मंडळी, आमचा यूट्यूब चॅनल आहे. आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे धडकन मराठी. या धडकन मराठी चॅनलला लाईक करा, आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कसं वाटतंय, कसं वाटतंय? छान छान वाटतंय, गारगार वाटतंय, गारगार वाटतंय. तुपल्या लय पुढं नका जाऊ, लय खोल आहे. मी पण खूप पाण्यात आलोय. करवंडी आमचं गाव आहे, करवंडी गावच्या निशान. क्या बात आहे. आज खूप असा एन्जॉय झालेला आहे आमचा. खूप मस्त 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 म्हणजे मस्तच झाला, मस्तच झाला. पाणी गेलं का त्याच्यात? बघा खाली खाली पडेल मग. वॉटरप्रूफ आहे तरी व्हिडिओ काय नाही अडचण. तुम्हाला कसं वाटतं? पाण्याच खालून घेऊ तुमचा फोटो. नको नको हा पाण्याच घालून सलवळी द्या. कोण आहे ठीक आहे. तर अक्षय, तुला आजची पार्टी कशी वाटली ते सांग. खूप छान आहे ना? अशी पार्टी कधीच झाली नाही. आहे ना? खूप एन्जॉय झाला ना? एक नंबर झाला एन्जॉय. यस, मला पण हीच अपेक्षा होती. हो, आणि यापुढे अशीच पार्टी होईल होय, अशी अपेक्षा करतो. नक्कीच. नक्की. हां पप्पू शेठ, पाण्याच्या वर या. अरे बापरे, पाणी उडालं सगळं कॅमेऱ्यावर. ठीक आहे, तरी हरकत नाही. हां पप्पू शेठ इकडे तोंड करता का? हां, तुम्हाला कशी वाटली आजची पार्टी ते सांगू शकता? मस्त मस्त मस्त, एक नंबर, एक नंबर. पब्लिक एक नंबर. तुम्ही खूप एन्जॉय घेतला वाटतं. एन्जॉय, मस्त एन्जॉय. आहे ना? एक नंबर एन्जॉय. परत परत येण्याची इच्छा आहे म्हणायची तुमची? हां, हॅलो एक नंबर, एक नंबर, एक नंबर. पप्पू शेठ ऐका, परत परत येण्याची इच्छा आहे म्हणायची तुमची? हां हां, ऍक्शन मानू. अरे ऍक्शन नाही चालू आहे बाबा. इच्छा ऍक्शन. हां, परत परत येण्याची इच्छा आहे का? परत परत यायचं आणि रोज यायचं. हा का? रोजच यायचं. रोज. मस्त मस्त मस्त, आज एक नंबर. पप्पू शेठ आज किरळलेले आहेत जास्त. त्यांना पार्टीचा एकदम एन्जॉयचा आनंद मस्त झालेला आहे. मस्त मच्छी एक नंबर. नाथखोळा मच्छी, ताज्या पाण्यातली ताजी मच्छी. वा वा. अजून काही सांगणार आहे का? अजून आमच्या मित्रांनी आम्हाला फुल सहकार्य केलं इथं. ओके आम्हाला फुल सपोर्ट केला. ओके, ते मित्र बघू शकता तिथं थांबलेले आहे सगळे. ओके, अजून खूप काही सांगण्यासारखं आहे, पण आज तेवढा टाइम राहिलेला नाही. हो, वेळ कमी आहे म्हणा. वेळ कमी आहे. ठीक आहे, चला येतो मग. अशा पद्धतीनं फुल असा एन्जॉय घेतलेला आहे आमच्या ग्रुपनी. तरी एकदम असं भारी असं वाटत आहे. तरी
पाहुण्याचा पण यांनी फुल एन्जॉय घेतलेला आहे. त्यामुळे असं एकदम मनात आनंद व्यक्त होत आहे त्यांच्या. कारण की एन्जॉय हा सर्वात श्रेष्ठ ठरतो. कारण की माणसाने कधी पण थोडं असं मन मोकळं करून राहिलं पाहिजे. माझ्या मोबाईलला 15 दिवस बॅलन्स राहत नाही आणि तिकडून जर मेसेज पडला तर मग माझ्या मोबाईल अशा पद्धतीनं ते पाहून एकदम बॅलन्स पडतो. गाडीकडे प्रस्थान करीत आहे. त्यांच्या फोटोला अजून पण काय खरं एक नाही फोटो आहे बघा. मोबाईल समोर घ्या, सगळ्या अख्ख्या पब्लिक समोर सांगायची यांचे 70 रुपये तिला सेंड केले, तिला 20 रुपये सेंड केले, 100 रुपये पाहून आता ते गाडीकडे प्रस्थान करीत आहे. मग हे नेमकं काय संबंध नाही एवढे पाहिजे मावशी आज घरी येईल एक नंबर वाटतोय. तरी आहे ना ते शिंदळ माकडं असते बघा खायला, ते खायला एक नंबर लागतात. मला भेटले तिकडे शिंदळ माकडं, मी खाल्ले, खूप छान लागतात. हा त्याला उली उली काठी असते बघा नॉर्मली, पण खायला एवढे चविष्ट लागतात ना. खाल्ल्यानंतर बेट असते. हो राईट राईट राईट. खाल्ल्यानंतर तोंड एवढं चविष्ट पडतं ना, नागपुळा. जर तुम्ही कधी जर डोंगर भागात आलात तर तुम्ही शिंदळ माकडं नक्की खा, कारण ते खायला एवढे मस्त लागतात आणि तोंड एवढं चविष्ट पडतं ना, तर मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. यस, आम्ही खाल्लंय, तुम्ही पण खा. हो. आणि जीवनात एकदा एन्जॉय करा, फुल एन्जॉय करा. का सर? तर नमस्कार मंडळी. आता आमची पार्टी वगैरे सगळे काही संपलेलं आहे आणि आता आम्ही घरच्या दिशेने निघणार आहे. आता तुम्ही बघू शकता. आता पुढचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा धरणाचा व्ह्यू आहे बघा. आता आम्ही ओके, एकदा सगळ्यांनी हाय करा. हाय हाय. फुल असा सर्वांनी एन्जॉय घेतलेला आहे. हो, नाथ थोडा एन्जॉय झालेला आहे. त्यामुळे आता डायरेक्ट आमचं घराकडे प्रस्थान करीत आहे. यस. ओके.